भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती उत्साह साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून नागरी हक्क संरक्षण अंतर्गत अत्याचारग्रस्त दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील 13 पात्र वारसांना शासकीय नोकरीचे आदेश देण्यात आले। तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 लाभार्थ्यांना जमिनीचे आदेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। कल्याण विभागातर्फे आपला सामाजिक एकता सप्ताह गेल्या 8 एप्रिलपासून साजरा होत होता आणि क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त आपण त्याचा समारोप केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आपण प्रामुख्याने 2 गोष्टी हे केलेल्या आहेत। त्यामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड आपली सबलीकरण योजना आहे, त्याच्यामध्ये भूमिहीनांना जमीन वाटप आणि ॲट्रॉसिटीमध्ये दुर्दैवाने ज्यांच्या कुटुंबियांचा मृत्यू झाला आहे त्यांना समाज कल्याण विभागामध्ये नोकरीचं प्रमाणपत्र वाटप एक रिलीफ म्हणून, तर असं आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। तर खऱ्या अर्थाने आंबेडकरांच्या जे वक्तृत्व आहे, विचार आहे, कार्य आहे आणि वारसा आहे त्याला स्मरण करण्यासाठी सामाजिक एकतेचा जो मार्ग आहे तो आपल्याला असाच पुढं न्यावा लागेल आणि त्यांचं स्मरण अशा कार्यक्रमाला करावं लागेल। तर चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की निश्चितपणे यातून आपण एक सामाजिक जी काही घुसळण आहे किंवा एक अजून एकता आहे त्याला प्रस्थापित करण्यासाठी पुढे जात राहू। धन्यवाद। सर्वांना जय भीम। मी शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड। आज आपण समता सप्ताहाचा समारोप समाज कल्याण कार्यालयामध्ये करत आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल कर्डिले साहेबांच्या हस्ते आपण समता सप्ताहाच्या समारोपामध्ये नांदेड जिल्ह्यातील अट्रॉसिटीमध्ये जे बळी गेलेले होते त्या घरातील वारसांना जवळपास 12 जणांना आपण या ठिकाणी क्लास 4 मधून नोकरी दिलेली आहे। त्याबद्दल माननीय सचिव हर्षदीप कांबळे साहेब, तसेच आमचे आयुक्त सन्माननीय दीपा मुधोळ मुंडे मॅडम, आमचे प्रादेशिक उपायुक्त देवसोटार साहेब, तसेच सन्माननीय राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण 12 जणांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे। तसेच आज आपण कर्मवीर दादासाहेब सबलीकरण योजनेमध्ये जवळपास 5 ते 6 लाभार्थ्यांना जमीन वाटपाचा कार्यक्रमही या ठिकाणी आपण घेतलेले आहोत। 8 एप्रिल ते 14 एप्रिल हा समता सप्ताहाचा समारोप आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या समाज कल्याण विभागाचे सन्माननीय गोडबोले साहेब, तसेच यशवंत कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय गव्हाणे सर, तसेच सिद्धार्थ कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय गोनारकर सर या ठिकाणी उपस्थित होते आणि विविध पुरस्कर्ते या ठिकाणी उपस्थित होते। त्या सर्वांचंही या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे। महामानवांचे विचार घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे हा एकमेव उद्देश या पाठीमागं होता। तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 59,712 घरांमध्ये आपण संविधान प्रास्ताविकेचं वितरण केलेलं आहे। त्यामध्ये पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये संविधानाचे प्रास्ताविक पोहोचवण्याचं घर संविधान हा शासनाचा उपक्रम चांगल्या पद्धतीनं आपण या जयंतीच्या निमित्ताने राबवत आहोत। तरी सर्वांना मी पुनश्च एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र।